सुटसुटीत, अतिशय छान. यानंतर मी आपल्या मराठी विभागाचे 2य वर्षाचे विद्यार्थी त्यांचं एक असं एक स्टेटसला आहे की जसं आम्ही पुस्तक वाचण्यापूर्वी होतो तसं आम्ही आज पुस्तक वाचल्यानंतर नाही, असे लेखक कवी आपल्या विभागातील शुभम जातके यांना विनंती करतो त्यांनी आपलं अभिवाचन करावे. थोड्या शब्दात जास्त मोठं वर्णन या ठिकाणी केलं. आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले विद्यापीठ मराठी विभाग आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि त्यानिमित्त अभिवाचन यासाठी मी आज विजय तेंडुलकर यांचं गिधाडे नाटक या ठिकाणी निवडलेलं आहे. त्या नाटकामधील अंक पहिला आणि त्या अंक पहिल्यामधील दृश्य 4 मी आपल्यासमोर अभिवाचन करीत आहे. प्रकाश उजळतो सकाळ, पक्ष्यांची किलबिल, गॅरेजच्या बाजूचा भाग, चहाचा कप पदराखाली घेऊन रमा येते लगबगीने. गॅरेजचे दार बंद, वाजवते 1-2दा, दार उघडते. रजनीनाथ किलकिला डोळ्यांनी, कोण आहे? पाहुणे डोळे चोळतो गडबडीने, शर्ट नीट करतो. रमा आत सरकत, घ्या हा लवकर. रजनीनाथ कशाला आणलास? रमा घ्या म्हणते ना. तो हात पुढे करतो नाराजीने. चूळ भरा आधी, तसाच कसा घेतात? थंड होईल, लवकर चूळ भरा. रजनीनाथ तिच्याकडे एकदा पाहतो नाराजीनेच, मग पाण्याचा तांबे आणून चूळ भरतो बाहेरच्या बाजूला. तोंडाला पाणी लावतो, शर्टाला तोंड पुसतो, वळकटीवर बसतो. रमा बंगल्याकडे वारंवार नजर टाकीत उठली. रजनीनाथ नसता त्रास. ती गप्प. चहा हॉटेलात सुद्धा मिळतो. ती गप्पच. एकले मागवावा, आपल्याला हवा तसा चहा करून घ्यावा, पुन्हा कुणाचे उपकार नाही. ती तशी चहाची कपशी धरून हिसकावून घेते. आणि नसलाच म्हणून काय बिघडलं? पुष्कळ गोष्टी नसतात कुणाकडे, मरत नाही कुणी. रात्री तमाशाला गेलो होतो तिच्याकडे पाहून, हल्ली रोजच जातो. आणखी सुद्धा पुष्कळ गोष्टी करतो. नसलं कुणाला पसंत तर त्याने डोळे झाकून घ्यावे. परवा एका बाईकडे गेलो होतो. बडी बाई नव्हती ती, पण माझी आई कधी कुठं बडी बाई होती. माझी आई कशी जगली असेल, माझ्या बापाला कशी कुठं भेटली असेल ते समजलं मला. त्याही बाईला एक मुलगा होता, ताना हडकुळा, अप्पू घालून झोपवलेला. कोणाच ठाऊक कोणाचा, पण ते बरं एका परीनं बाप माहीत असण्यापेक्षा तो माहीत नसलेलाच बरा असतो. बाप भाऊ लांडग्याच्या जातीला सुद्धा लाज आणणार. तिच्याकडे रोखून पाहतो. रमा प्या लवकर, कुणी उठेल. रजनीनाथ मला नकोय. रमा मोठे झाला तरी वहिनीला त्रास देण्याची सवय चुकत नाही. रजनीनाथ तिला निहाळ, तूही मोठी झालीस. रमा पदर सांग, अगोचरपणा पुरे. रजनीनाथ ताडकन उठून टेबलावर कपबशी ठेवतो, तिथेच पाठमोरा उभा राहून, उद्यापासून चहा आणत जाऊ नकोस. जेवण बंद केलं, सकाळचं खाणं थांबवलं. रजनीनाथ ओढतो, कुणी? मी का तुम्ही? वडमून म्हणजे त्यांनी. रमा दुःखवून समजलं. अधोमुख एकदम, मग मी आणून देत होते. रजनीनाथ चोरटेपणानं, भीक म्हणून. रमा दुःखावून, भीक म्हणून इथं आणायला दाराशी कमी भिकारी नव्हते होय. रजनीनाथ मग राजरोस आणायचंच सर्वांसमोर, त्याच्यासमोर. रमा केवळ माझ्यात नाही. रजनीनाथ म्हणूनच नकोय मला चहा सुद्धा, आणि तू पण. रमा खरं आहे तुमचं, पण जीव राहत नाही. रजनीनाथ काही अर्थ नाही त्यात, मी कोणी नाही तुमचा. रमा म्हटलं म्हणजे घडत नाही. रजनीनाथ पेटून, तुझा नवरा माझा भाऊ नव्हे. असली कम असं माणसं माझे भाऊ म्हणायला शरम वाटते मला, आणि असला पाजी माणूस माझा बाप. रमा जरा थांबून, संपलं काय साधलं? तो रागाने झटक्याने चहा पिऊन कपबशी तिच्या हाती देतो. तिच्या मुलीवर निरागस स्मित. रजनीनाथ हसायला काय झालं? रमा काही नाही. रजनीनाथ मग कपबशी मिळणार नाही. रमा असं काय करता? कुणी उठेल. रजनीनाथ इतक्या लवकर? या बघण्यात सकाळी 9च्या कधीच उजाडलं नाही. रमा द्या कपबशी, काका आले काल तुमचे, त्यांच्यासाठी थोडं गोडधोड करेल म्हणते. रजनीनाथ तो पप्पाचाच भाऊ, जात तीच,
पाजी काल या आवारात भनंग अवतार पाहिला, त्याचा अनुभव खूप बरं वाटलं. रमा कपशी रजनीनाथ हसलेत का ते सांग. रमा तू रजनीनाथ सांगते म्हणतो ना. ती गप्प फोडू कपशी. रमा असं काय करतात. घ्यावं तसा घेतला चहा म्हणून हसले मी. पुन्हा आठवणीने हसते. रजनीनाथ कपशी टेकल्यावर ठेवत माझ्या लेखी सारं तेच आहे. मचुळ बेचव गिळगिळी कशाला रंग नाही रूप नाही. रमा ती गंभीर होते. कशी उचलते. आमचं एक ठीक आहे, पण कवीला असं वाटून कसं चालेल. तो मोठा कसा होईल, त्याचं नाव कसं होईल. रजनीनाथ मी कोण आहे ते माझं मलाच माहित नाही. रमा जाते मी, उद्या येईल. रजनीनाथ येऊ नकोस. रमा आले तर. रजनीनाथ मी चहा घेणार नाही. रमा बोलला तरी. रजनीनाथ नाही जात. रमा तरी मी येईल. जाते लगबगीने. रजनीनाथ तिच्या गेल्या आपुतीला तडतडून. पण का उत्तर नाही. अंधार होतो. धन्यवाद.